स्वामी समर्थ मंडळी. तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा जर तुमचा नवरा तुमच्या ऐकत नसेल, तुमच्या घरी पैशाच्या संबंधित समस्या असेल, कोणालाही कोणताही आजार झाला असेल, तर त्यासाठी आजचे खूप सुंदर 3 उपाय नक्की करा. मित्रांनो बघा, पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही, हे प्रत्येक घरात समस्या बनली आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे. मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंटमध्ये लिहितात. मुले अभ्यास करत नाहीत, मुलांना खूप राग येतो, जर मुले खूप चिडत असतील, तसेच नवरा बायकोत भांडणं, मुलांशी भांडणं होते, पालकांशी भांडणं झाली तर असं प्रॉब्लेम होतो. तर सगळ्यावर उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे, विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते. घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असते, सगळेजण नाराज राहतात. घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो, एकमेकांचे कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात. घरात बरेच आई बहिणींचे पती त्या माऊलीचे ऐकत नाहीत, ज्या काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत आणि मुलेही आपले आई वडील काय बोलतात ते ऐकत नाहीत. चुकीच्या संगतीत जात असेल, जर तुमचं ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओच्या शेवटी संपेल. मी तुम्हाला खूप चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. मैत्रिणी, जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला. मैत्रिणींनो, जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहतील. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. अतिशय अगदी सोपे आणि सोपे उपाय आहेत. तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब. तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तर त्यांचे मत बदलेल, तुमच्याबद्दल तो आदर करेल आणि तुमचं सर्व काही आहे, तुम्ही जे बोलाल ते तो मान्य करेल. दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. तिसरा उपाय पैशाच्या संबंधित समस्या दूर करेल, कारण पैसे नसतील तर घरात कलह होत राहतो. तर पैसे संबंधी समस्यांवर मात करण्यासाठी उपाय आणि चौथा उपाय आहे हा रोगापासून मुक्ततेसाठी आहे. घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही. तर हे महाउपाय संपूर्ण कुटुंबाला हे 4 उपाय केल्याने सर्व समस्या संपतील. तर पहा, मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करतात, मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करतात. आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल, काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा शंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल. नाव नीट ऐका, शंभेश्वर महादेव. शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळे तीळ खाली पडू देऊ नये आणि याकडे लक्ष द्या. म्हणूनच हळूच पाणी अर्पण करा. शंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा. अर्पण केल्यावर त्यातून 2 काळे काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या. माझी मुले चुकीच्या संगतीत आहे किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहे, त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत, तर अशा समस्या दूर होऊ द्या, असे मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचे तर ते काळे तीळ अन्नात मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतील असं बघा. काळे तीळ चहामध्ये, दुधामध्ये देऊ शकता आणि तीळ पाण्यात मिसळून घेऊ शकता. हे
काय ते कशातही मिसळून द्या. तुमची समस्या काहीही असो, तुम्हाला 2 अडचणी असले तरी श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाईल. तरी ही समस्या परत कधीच येणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.